जमशेदपूर मतपेढीच्या राजकारणासाठी बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरीला सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने प्रोत्साहन दिले। हे घुसखोर संथाल परगणा आणि कोल्हान प्रदेशांसाठी मोठा धोका बनलेत। या प्रदेशांची लोकसंख्या झपाट्याने बदलत असून आदिवासी लोकसंख्या घटत चालली आहे। झारखंडमधील प्रत्येक रहिवाशाला आता असुरक्षित वाटत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोपाल मैदानावर भाजपच्या परिवर्तन महारॅलीत केलाय। वर्षानंतर पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजलाय। याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सोमवारी राज्यातील किश्तवाडमध्ये निवडणूक सभेला संबोधित केले। त्यावेळी अमित शहा यांनी विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधलाय। जाहीर सभेला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसवर आपल्या कुटुंबाचे सरकार बनवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलाय। राज्यात पुन्हा एकदा दहशतवाद वाढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र भाजप सरकार दहशतवाद जमिनीत काढून टाकेल असा हल्लाबोल अमित शहा यांनी केलाय। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि यंदा राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतले उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा एकदा हल्ल्याचा प्रयत्न झालाय। अमेरिकेची गुप्तहेर संस्था FBI ने याची पुष्टी केली असून या प्रकरणात एका संशयिताला अटकही करण्यात आली आहे। अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन हे 21 सप्टेंबर रोजी डेलावेअरच्या विल्मिंग्टन येथे चौथ्या क्वाड नेत्याच्या परिषदेचे आयोजन करतील। ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे जपानी समकक्ष फुमियो किशिदा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। इराणने आपला उपग्रह यशस्वीपणे अवकाशात प्रक्षेपित केलाय। इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड या निमलष्करी दलाने विकसित केलेल्या रॉकेटच्या सहाय्याने या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले असे इराणनं म्हटलंय। यागी चक्रीवादळाने व्हिएतनाम, लाओस आणि म्यानमारचे प्रचंड नुकसान केले। अशातच भारताने या देशांना मदतीचा हात पुढे करत ऑपरेशन सद्भाव लॉन्च केलंय। भारताने रविवारी 15 सप्टेंबरला व्हिएतनाम, लाओस आणि म्यानमारला मदत करण्यासाठी ऑपरेशन सद्भाव सुरू केलंय। भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ऑपरेशन सद्भाव हे कायद्याच्या अनुषंगाने दक्षिण पूर्व आशियाई प्रदेशात मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारणासाठी योगदान देण्याच्या राष्ट्राच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे। जम्मू काश्मीर मधील बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने 3 दहशतवाद्यांचा खात्मा केलाय। या चकमकीचा एक व्हिडिओ समोर आलाय। यातील दहशतवादी जीव वाचवण्यासाठी इमारतीतून पळत असल्याचं दिसतंय। यावेळी लष्कराच्या जवानांनी गोळीबार करून त्याला यमसदनी धाडले। लष्कराची ही मोहीम रात्रभर सुरू होती। लष्कराच्या या ऑपरेशनला मोठं यश मानलं जात आहे। बारामुल्लाच्या चक थापर किरीमध्ये ही कारवाई करण्यात आली। या 3 कट्टर दहशतवाद्यांना ठार मारण्यात आलं। याशिवाय येथून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आलाय। लष्कराच्या 10 सेक्टर राष्ट्रीय रायफलचे ब्रिगेडियर संजय कानोत यांनी ही माहिती दिली आहे। अमेरिका बांगलादेशला $202.25 दशलक्ष डॉलरची आर्थिक मदत करणार आहे। अत्याधुनिक विकास, युवक सक्षमीकरण, लोकशाही सबलीकरण, आरोग्य सुधारणा तसेच व्यापारी आणि आर्थिक संधींची व्याप्ती वाढवण्यासाठी ही मदत केली जाणार आहे। या संदर्भात राजधानी ढाक्यामध्ये अमेरिकेच्या आणि बांगलादेशच्या अधिकाऱ्यांमध्ये नुकताच एक करार करण्यात आलाय। बांगलादेशच्या अर्थ मंत्रालयाच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनामध्ये ही माहिती देण्यात आली आहे। 8 दिवसांच्या मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेली सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बूच विल्मोर आता पुढील वर्षीच्या फेब्रुवारी पर्यंत म्हणजे 8 महिन्यांसाठी तिथेच राहणार आहेत। दरम्यान सुनीता विल्यम्स आणि त्यांचा साथीदार बूच विल्मोर यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पत्रकार परिषद घेतली। शुक्रवारी भारतीय वेळेनुसार रात्री 12:15 सुरू झालेल्या या परिषदेत सुनीता विल्यम्स आणि बूच यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली। अमेरिकेच्या निवडणुकीत अंतराळातून मतदान करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। भारत आणि चीन यांच्यात सीमावाद कायम राहिलाय। गेल्या अनेक वर्षांपासून हा वाद मिटू शकला नाही। त्यामुळे दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर आल्याच्या घटना मागील काही वर्षात घडल्या होत्या।
चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी सांगितले की दोन्ही सैन्याने 4 ठिकाणांवरून माघार घेतली आहे. सीमेवर परिस्थिती स्थिर आहे. दोन्ही देशांच्या सैन्याने चीन भारत सीमेच्या पश्चिमेकडील सेक्टर मधील 4 पॉइंट्सवरून मागे जाण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे, ज्यामध्ये गलवान व्हॅलीचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी जिनिव्हा येथे दिलेल्या वक्तव्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाची ही टिप्पणी आली आहे. चीन आणि अमेरिकेत संघर्ष कायम आहे. यामुळे अमेरिकेने चीन विरोधात कठोर पावले उचलली आहेत. आता अमेरिकेने पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाला झटका दिलाय. पाकिस्तानी क्षेपणास्त्र प्रकल्पाशी संबंधित चीन कंपन्यांवर अमेरिकेने निर्बंध लादलेत. अमेरिकेने क्षेपणास्त्र तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्यानुसार हे पाऊल उचललंय. यामुळे पाकिस्तानचा शाहीन 3 क्षेपणास्त्र प्रकल्पावर पाणी फिरलंय. भारताच्या सर्व भागात क्षेपणास्त्र पोहोचू शकणारे तंत्रज्ञान विकसित करण्यावर पाकिस्तानचे स्वप्न धुळीस मिळालंय. यागी वादळामुळे चीनमध्ये मोठे नुकसान झाल्यानंतर आता आणखी एका वादळाचा धोका चीनसमोर उभा राहिलाय. बेबिंका हे वादळ चीनच्या मुख्य भूमीवर आज सकाळपर्यंत धडकण्याची शक्यता होती. या वादळामुळे शांघाय विमानतळावरील शेकडो विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली. बेबिंका चीनच्या आग्नेय प्रदेशांना धडकेल आणि नद्यांच्या पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा जास्त जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पश्चिम आफ्रिका नायजेरिया देशातील महाराष्ट्र मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदाचे 36वे वर्ष आहे. त्या निमित्ताने सकल हिंदू बांधवांना ज्याचा अभिमान आहे आणि 500 वर्षाहून अधिक काळ ज्यांची प्रत्येक भारतीयाने वाट पाहिली अशा श्री राम जन्मभूमी क्षेत्र अयोध्या येथे स्थापन झालेल्या राम मंदिराची प्रतिकृती साकार केली आहे. या मंडळाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बाप्पाची मूर्ती साकारणारा कलाकार हा स्थानिक म्हणजे नायजेरियाचा नागरिक आहे. त्यानिमित्त लागोस नायजेरियातील कॉन्सर्ट जनरल ऑफ इंडिया यांनी मंडळाला सदिच्छा भेट देऊन प्रशंसा आणि यथोचित सन्मान केलाय. भारतीय टेनिस संघाची डेव्हिस करंडकातील पराभवाची मालिका यंदाही कायम राहिली आहे. स्वीडनच्या टेनिसपटूंनी मायदेशात पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील जागतिक गट 1 मधील लढतीत भारतावर 4-0 असा शानदार विजय साकारलाय. भारताला स्वीडनकडून 6व्यांदा पराभवाचा सामना करावा लागलाय. आता भारतीय टेनिस संघाला पुढल्या वर्षी जागतिक गटातील स्थान कायम राखण्यासाठी प्ले-ऑफ लढतीमध्ये खेळावं लागणार आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये ज्याचा वर्ल्ड प्रीमियर दिमाखात पार पडला तो छत्रपाल निनावे यांचा घात हा मराठी सिनेमा आता महाराष्ट्रातल्या थिएटरमध्ये प्रदर्शित होतोय. माओवादी बंडखोरांनी घेरलेल्या जंगलात हा सिनेमा आकाराला येतो. माओवादी बंडखोर सामान्य नागरिक पोलीस यांच्यातील तणावपूर्ण आणि रहस्यपूर्ण पार्श्वभूमीवर सिनेमा रंगत जातो. 27 सप्टेंबर 2024 ला सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. त्यानंतरच्या आठवड्यात भारतातील महानगरे आणि प्रमुख शहरात तसेच नॉर्थ अमेरिकेतील थिएटरमध्ये सिनेमा प्रदर्शित होणार आहे.